हॅलो माय डिअर फ्रेंड्स वन्स अगेन वेलकम बॅक टू द ब्युटी वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. तुमच्या पुढे या ठिकाणी एक नेम रिएक्शन आहे. तिचं नाव आहे उगी रिएक्शन. यस, तुम्ही खरं ऐकले, उगी रिएक्शन. उगी रिएक्शन जी आहे ती एम फार्म फर्स्ट इयरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यातले त्यात केमिस्ट्री डिपार्टमेंटचे विद्यार्थी त्यांच्यासाठीची नेम रिएक्शन आहे. तर खूप सिंपल रिएक्शन आहे, जास्त काही अवघड नाहीये. ठीक आहे, तर बघायचं असेल तर बघू शकतात बी फार्म वाले पण. ठीक आहे, बघू शकतात. बघा काय घेतलं मी, पहिले अल्डिहाइड घेतला, पुन्हा काय घेतलं प्रायमरी अमाइन, पुन्हा काय घेतलं ऍसिड, पुन्हा काय घेतलं आयसोसायनाइड. चार गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय म्हणतोय उगी उगी म्हणलं, काय म्हणायचं, चार गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट काय, चौरेसर. चौरेसर माहिती तुला, रुपेश चौरेसर, तेच RCHO. ठीक आहे, RC डबल बॉन्ड OS, त्याला आपण अल्डिहाइड ग्रुप असं म्हणतो. त्यानंतर प्रायमरी अमाइन. ठीक आहे, अमाइन प्रायमरी अमाइन R2NH2. ठीक आहे, हा अल्किल ग्रुप आहे. त्यानंतर R3COH म्हणजे काय, ऍसिड आहे. ठीक आहे, ऍसिड पण माहिती झाला. सर आयसोसायनाइड बद्दल बोला. आयसोसायनाइड म्हणजे काय, RN ट्रिपल बॉन्ड C, तर आयसोसायनाइड म्हणतात. आणि C ट्रिपल बॉन्ड N असतं तर आपण काय म्हणलो असतो, सायनाइड म्हणलो असतो. ठीक आहे, आता या ठिकाणी काय, N ट्रिपल बॉन्ड C, नायट्रोजन वरती +4, कार्बन वरती -4. आणि ही जी काय रिएक्शन आहे ती त्या ठिकाणी काय देते, बिस अमाइड देते. बिस म्हणजे काय, दोन वेळेस येणार आहे. बिस म्हणजे काय, दोन वेळेस येणार आहे. अमाइड म्हणजे काय, CONH2. काय म्हणायचं, CONH2 हा दोन वेळेस येणार आहे. बघा आपण दोन वेळेस येतोय का ते. ठीक आहे, चेकआउट करू आपण. आता बघा, पहिले काय अल्डिहाइड, नंतर काय अमाइन, नंतर काय ऍसिड, नंतर काय आयसोसायनाइड. असे चार कंपोनंट घेतले की त्या ठिकाणी तुला बिस अमाइडचं फॉर्मेशन होतंय. कसं होतंय ते बघूयात आपण. पहिलं काय, हा R1 ग्रुपला R1. ठीक आहे, हा CH ला CH. त्यानंतर काय करायचं, C डबल बॉन्ड. आता कुठला घ्यायचा आहे ते मेकॅनिझम मध्ये कळलंच तुला. ठीक आहे, R1CH C डबल बॉन्ड. त्यानंतर NH, पुन्हा R4, R1 R4 प्लेन मांडली तर बघ, R1CH C डबल बॉन्ड NH R4. आणि वरच्या साईडला काय केलंय, हा जो काही कार्बन आहे या कार्बन वरती नायट्रोजन जोडलाय, इथं R2 टाकलंय. म्हणजे R1 च्या समोर R2, मेरे सामने वाली खिड़की में कोई तो रहता है, अशा पद्धतीत लक्षात ठेव. R1 च्या समोर R2. ठीक आहे, या कार्बनच्या समोर नायट्रोजन, या C डबल बॉन्ड O च्या समोर C डबल बॉन्ड O. ठीक आहे, या ठिकाणी NH च्या समोर R3. मग कसं करणार, R1 R4 R2 R3. आणि या कार्बनवरती नायट्रोजननं हे सगळे सबस्टिट्यूएंट जी पुढचा ग्रुप आहे तो अटॅच केलेला आहे. फक्त C डबल बॉन्ड O च्या समोर C डबल बॉन्ड O एवढं ते लक्षात ठेव. बाकीचं मेकॅनिझम समजून सांगतो. इकडे बघ, पहिलं काय घ्यायचं, अल्डिहाइड घ्यायचं. अल्डिहाइड म्हणजे काय, चौरेसर सपोज घेतला असतो. त्यांनी विचार केला की अम्मी सोबत फिरायला जायचे. अम्मी म्हणजे काय, प्रायमरी अमाइन. काय म्हणायचं, प्रायमरी अमाइन. मग बघितलं तर काय, हा जो काही कार्बोनिल ग्रुप आहे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये, हा त्या ठिकाणी डबल बॉन्ड न कनेक्ट आहे. याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये एक पाय बॉन्ड असेल आणि एक सिग्मा बॉन्ड असेल. आणि जो रिएक्शन मध्ये बॉन्ड भाग येतोय त्याला आपण पाय बॉन्ड असं म्हणतो, कारण पाय बॉन्डचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते वीक असतात. ठीक आहे, आणि ज्या वेळेस मी प्रायमरी अमाइन सोबत रिएक्शन करत असेल, R2NH2 च्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन करत असेल, त्यावेळेस या नायट्रोजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज, आणि हा निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी काय करेल, कार्बोनिल कार्बनकडे अटॅच होईल. कारण बघायला गेलं तर काय, या कार्बन वरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज असतो, ऑक्सिजन वरती डेल्टा निगेटिव्ह. हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, हे सगळ्यांनाच माहिती असेल. मग ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या ठिकाणी ट्रान्सफर झाली. ठीक आहे, ट्रान्सफर झाल्यानंतर काय करतं, हा कार्बन विचार करतो माझ्याकडे फक्त 4 बॉन्ड कॅपॅसिटी आहे, 5वा बॉन्ड मी सहन करू शकत नाहीये. मग काय होतो, हा जो काही बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होतो आणि या ठिकाणी निगेटिव्ह चार्जच्या फॉर्म मध्ये एक लोन पेअर ऑक्सिजन वरती येऊन बसते. मग हे या ठिकाणी झालेले, ते कसं झालं ते आपण बघूया. ठीक आहे, इथं डबल बॉन्ड वर डबल बॉन्ड ऍज इट इज राहू द्या. आता काय म्हणलं, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या कार्बोनिल कार्बन वरती अटॅच झाली, तर काय होणार, R1 ला R1, C ला C. ठीक आहे, आणि हा O इथं खाली मांडलाय, इथला H वरी मांडलाय. हा O खाली मांडलाय, इथला H इथं वरी मांडलाय. अशा पद्धतीत लक्षात ठेव. मग काय झालं, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आला. ठीक आहे, मग आता बघितलं तर हा हायड्रोजन वरच्या साईडला आला. त्यानंतर हा नायट्रोजन घेतला, नायट्रोजनचे 2 हायड्रोजन घेतले आणि हे R2 ला R2. मग तुमच्या लक्षात येईल का, नायट्रोजन या जगामध्ये फक्त आणि फक्त 3 बॉन्ड तयार करण्यासाठी जन्माला आलेला आहे. मग इथं बघितलं तर 1 2 3 4, सो 4 बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म व्हायला लागले. आणि 4 बॉन्ड फॉर्म होत असेल तर नायट्रोजन वरती +4 येतोय.
मग नायट्रोजन दुखी आहे, नायट्रोजन काय म्हणतो नको मला, हा निगेटिव्ह चार्ज, माझं काय होईल, माझे इलेक्ट्रॉन्स खाली बॉन्ड फॉर्मेशन मध्ये जायला लागले, मग माझ्यावरती पॉझिटिव्ह चार्ज यायला लागलाय, मग हा पॉझिटिव्ह चार्ज मला अनस्टेबल करायला लागलाय. मग नायट्रोजन विचार करतो की हा जो काही हायड्रोजन सोबतचा एक फुसका बॉन्ड आहे तुम्ही ब्रेक करतो, बॉन्ड ब्रेक केला की काय होणार आहे, अशा पद्धतीने हा कार्बन नायट्रोजन कडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतील. आणि ट्रान्सफर होते वेळेस काय होतं, हा हायड्रोजन फ्री होतो, हायड्रोजन फ्री झाला की हा ऑक्सिजन या हायड्रोजनला म्हणतो माझ्यापाशी आहे, मग ओ आणि एच चं फॉर्मेशन इथं झालं, बाकी काही वेगळं झालेलं नाही. बघा मग काय झालं, हे ओ आणि एच या ठिकाणी इथं ट्रान्सफर झालं, अशा पद्धतीने OH फॉर्मेशन झालं. आता पुढे बघितलं तर काय व्हायला लागले, हे R1 ला R1, ठीक आहे, हा CH ला CH, ठीक आहे, हा OH तयार झालेला, त्यानंतर हा नायट्रोजनला नायट्रोजन, हा हायड्रोजन तर गेलता वरचा हायड्रोजन ऍज इट इज R2 ला R2. आता बघितलं तर या स्पीसीज मध्ये काय दिसायला तुला, नायट्रोजन वरती निगेटिव्ह चार्ज येणार आहे, कसा येणार आहे बघ, कारण नायट्रोजन कडे पण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, मग ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणते मला रिएक्शन मध्ये भाग घ्यायचे, मग ही कार्बन नायट्रोजन मध्ये ऍक्ट होते. मग कार्बन नायट्रोजन मध्ये ऍक्ट झाली की मग हा कार्बन म्हणतो माझ्याकडे काहीतरी यायला लागले, काय यायला लागले, निगेटिव्ह चार्ज यायला लागलाय, मग हा ट्रान्सफर करू का, हा कर म्हणतो, मग हा या बॉन्ड थ्रू या ठिकाणी ऑक्सिजन कडे येणार आहे. ऑक्सिजन कडे आला की काय होतं माहितीये का, या ऑक्सिजन वरती येतो निगेटिव्ह चार्ज, आणि ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज झाला तर ही OH ची स्पीसीज निगेटिव्ह झाली, ही OH ची स्पीसीज निगेटिव्ह झाली की या हायड्रोजनला म्हणते तू आमच्यासोबत येशील का, तो म्हणतो येतो, का नाही येणार, ठीक आहे, आणि OH आणि हा H अशा पद्धतीने वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो. म्हणजे या ठिकाणी एक आपला पॉइंट कव्हर होतोय, वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी रिमूव्ह झाला, ठीक आहे, म्हणजे ती इको फ्रेंडली रिएक्शन आहे. जर कधी विचारलं तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो का, यस ऑब्विसली होतो म्हणायचं. हा OH कसा मायनस झाला बघा व्यवस्थित, नायट्रोजन वरती लोन पेअर आहे, ही लोन पेअर रिएक्शन मध्ये भाग घेते, कार्बन नायट्रोजन मध्ये बॉन्डची जी काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते ट्रान्सफर व्हायला लागले, मग हे इलेक्ट्रॉन्स इकडे आले की कार्बन म्हणतो काहीतरी वाढायला लागले, निगेटिव्ह चार्ज वाढायला लागलाय, हा मी या ठिकाणी ट्रान्सफर करतो म्हणते. ऑक्सिजन वरती ऑलरेडी ऑक्सिजन स्टेबल होता, बाहेरून येणार निगेटिव्ह चार्ज याच्यावरती आला म्हणजे काय झालं, ही OH मायनस झालं, हे अनस्टेबल बनायले, मग हे म्हणतो मी हायड्रोजनला घेऊन वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढतो, हायड्रोजन दिसायला का, हा सर इथं दिसायला लागलाय, अशा पद्धतीने वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलं. वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडले की काय होतंय, इथं सगळं डिस्टर्बन्स क्रिएट होतंय, मग इथं काय होणार आहे, अनसॅच्युरेशन येणार आहे या दोन ठिकाणी, मग CH आणि नायट्रोजन मध्ये डबल बॉन्ड आला, कारण बघ ना की अशा पद्धतीने ट्रान्सफर झालं की अनसॅच्युरेशन झालं, ही लोन पेअर हल्ली नसती तर झाला असतं का कुठाला नसता, पण आता ही झालं सगळा, म्हणजे काय झालं, अनसॅच्युरेशन झालं, CH डबल बॉन्ड हियर. आणि तुला माहिती आहे की कार्बन आणि नायट्रोजन मध्ये जर डबल बॉन्ड येत असेल तर त्याला आपण इमाइन असं म्हणतो, काय म्हणतो, इमाइन. मग हे इमाइन उचल की फर्स्ट स्टेप या ठिकाणी इथं घे. मग आता काय केलं, ही जी काही इमाइन तयार झालेला होता हा त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिड आणि आयसोसायनाइड सोबत रिएक्ट करायचा आहे. सेकंड स्टेपला काय म्हणतो मी, इमाइन त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिड आणि आयसोसायनाइड सोबत रिएक्ट करायचं आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड कुठलं, हे इथलं बघ, आयसोसायनाइड कुठलं, हा इथला. फर्स्ट स्टेपला काय केलं असतो, हे दोन एकत्रित घेतले ही लोन पेअर ट्रान्सफर झाली, अशा पद्धतीने निगेटिव्ह चार्ज आला, हे OH झालं, पुन्हा ही लोन पेअर आली, पुन्हा हा OH मायनस हा H प्लस सोबत वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला, याला आपण इको फ्रेंडली रिएक्शन म्हणलो, आणि या ठिकाणी इमाइनचं फॉर्मेशन झालेलं आहे. ही इमाइन त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये भाग घेताना पुढे काय विचार करते, हा जो काही तिसरा कंपोनंट आहे, चौथा कंपोनंट आहे ऍसिड आणि आयसोसायनाइड, मग याला मेन्शन कसं केलं मी व्यवस्थित बघ, हा तुझा इमाइन, त्यानंतर घेतला ऍसिड, ऍसिडला कसा C डबल बॉन्ड O आणि OH, ठीक आहे, C डबल बॉन्ड O आणि OH आणि R3 ला R3. त्यानंतर तुला आयसोसायनाइड, आयसोसायनाइडला काय केलंय, हा C आणि N हा जो काही बॉन्ड आहे तो आधी मेन्शन केला C आणि N चा, ठीक आहे, या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड, कार्बन वरती कसा चार्ज आहे, निगेटिव्ह, नायट्रोजन वरती कसा चार्ज आहे, पॉझिटिव्ह, R ला R कुठला आहे, R4 आहे, ठीक आहे, मग R4 ला R4. मग आता काय होणार आहे, आता सायक्लिक स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होणार आहे, सायक्लिक फॉर्म मध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होणार आहेत. कसे होणार आहेत बघ, काय होतंय, हा कार्बन आणि नायट्रोजन हा जो काही बॉन्ड दिसतोय, हा कार्बन आणि नायट्रोजन या ठिकाणी काय होते, याचे इलेक्ट्रॉन्स हायड्रोजन कडे जायचा प्रयत्न करते. बघा म्हणजे फर्स्ट स्टेपला काय होणार आहे, इथून त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स मुवमेंट करायला लागले, आणि हायड्रोजन कडे गेल्यावरती ही इलेक्ट्रॉन गप्प बसतील का, नाही, हायड्रोजन ऑक्सिजन पासून पुन्हा इथून ट्रान्सफर होतील, ही सेकंड स्टेप. पुन्हा इथं ट्रान्सफर झाले की काय होणार आहे, हा C डबल बॉन्ड O आहे, मग तो काय विचार करत, जास्तच निगेटिव्ह चार्ज व्हायला लागला, त्याला पाठवतो बाहेर, पाठवला इकडं, ठीक आहे, मग कार्बन वरती ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे,
आणखीन बाहेरून निगेटिव्ह चार्ज आलाय, मग कार्बन काय म्हणतो, मी अशाच पद्धतीने त्या ठिकाणी पुढे फॉरवर्ड करतो, जैशी करणी वैसी भरणी, अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी चार्ज ट्रान्सफर होते. पहिले काय, हा सी डबल बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी मुवमेंट करायले, हा बॉन्ड ब्रेक झाला, पाय बॉन्ड, हायड्रोजन कडे इलेक्ट्रॉन्स आले. सेकंड स्टेपला काय, हा OH बॉन्ड मधून त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर व्हायला लागले. थर्ड मध्ये काय व्हायलंय, हा सी डबल बॉन्ड त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज इथून अशा पद्धतीने इथं आलाय. कार्बन वरती ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज होता, बाहेरून निगेटिव्ह चार्ज अशा पद्धतीने पुढे ट्रान्सफर व्हायला, जैसी करणी वैसी भरणी, या पद्धतीमध्ये या ठिकाणी रिएक्शन कंटिन्युअसली मुवमेंट होणार आहे. मग मुवमेंट झाली की काय होतंय, इथं बघ हे ऍज इट इज जे तयार झालेले ते इथं मांडलेले, ठीक आहे. मग आता काय केलं, ही फोर्थ स्टेप जी आहे तुला दिसते, ठीक आहे, ते अशा पद्धतीने याला अटॅच करायचं, R1CN, R1 ला CH, ठीक आहे. त्यानंतर काय केलं, हा नायट्रोजन इथले इलेक्ट्रॉन काय केले, पुढे घेतो ट्रान्सफर केले. त्यानंतर काय झालं, हा C चे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तिकडून आपण ट्रान्सफर केले, म्हणजे C ट्रिपल बॉन्ड N R, C ट्रिपल बॉन्ड N आणि R, अशा पद्धतीने ही पहिली स्टेप या ठिकाणी मेन्शन केली. त्यानंतर काय केलं तू, थर्ड मध्ये इथं काय बघितलं, C डबल बॉन्ड O R3, C डबल बॉन्ड O R3 ला R3, इकडचा ऑक्सिजनला इकडचा ऑक्सिजन ऍज इट. त्यानंतर उरलं काय रे तुझं, या ठिकाणी बघितलं तर इकडचा जो काय दिसतोय तुला C डबल बॉन्ड N R2, हा C डबल बॉन्ड N आणि R2 ला R2, हे राहिलेला हायड्रोजन इथला ऍज इट इथं मांडला. काय केलं व्यवस्थित बघ, खूप महत्वाचं आहे. काय सांगतोय मी की पहिल्यांदा काय केलं, हा जो काय रिएक्शनचा भाग आहे, ठीक आहे, फोर्थ स्टेप मध्ये जी काय पार्ट आहे तो आपण कंबाईन घेतला, अशा पद्धतीने कंबाईन इथं मांडला. त्यानंतर काय केलं मी, फोर्थ नंतर थर्ड स्टेप कडे आलो, हा जो काय पार्ट आहे तो इथं मांडला, इथं झाला की इथं मांडला, आणि जो स्टार्टिंगचा पार्ट होता तो वरच्या साईडला इथं मेन्शन केला गेलेला आहे, ठीक आहे. मग आता काय होतं, सायक्लिक मॅनर मध्ये पुन्हा या ठिकाणी रिएक्शन कंटिन्यू होते. कसं होते बघ, काय होतंय, नायट्रोजनचे जे काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ती या ठिकाणी कार्बोनिल कार्बनकडे अटॅच होणार आहेत, आणि इथं मग अटॅच झाले की काय होतंय, कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज येतोय. मग बघितलं तर हा बॉन्ड ऑलरेडी डबल बॉन्ड आहे, मग घेतले इलेक्ट्रॉन्स काय होते, त्या हायड्रोजन कडे जात आहेत, ठीक आहे, हायड्रोजनच्या सोबत कंबाईन करायचा प्रयत्न करतोय. मग अशा पद्धतीने एक सायक्लिक स्ट्रक्चर तयार होईल. बघ कसं होतंय ते, R1 ला R1, CH ला CH, ठीक आहे, हा C ला C, हे खालचं पोर्शन ऍज इट इज. त्यानंतर काय राहिले, हा ऑक्सिजन, ऑक्सिजन दिसतोय इथला, ठीक आहे, आणि हे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी मूवमेंट करत होते. R3 ला R3 ऍज इट इज, O ला O, आणि या ठिकाणी हा H ला H. मग आता काय होणार आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये एक सायक्लिक स्ट्रक्चर तुला तयार झालेलं दिसलं. यानंतर काय होतंय, ही फर्स्ट स्टेप, हा जो काय हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन ऑक्सिजन कडे त्या ठिकाणी फर्स्ट स्टेप मध्ये भाग घेतोय, इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर करतोय. त्यानंतर सेकंड स्टेपला काय होतंय, अशा पद्धतीने या ठिकाणी इथून ट्रान्सफर होते. पुन्हा थर्ड स्टेपला काय होतंय, हा इलेक्ट्रॉन इकडून ट्रान्सफर होते, फोर्थ स्टेपला इथून, आणि अशा पद्धतीने नायट्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज घ्यायचा प्रयत्न करतो. मग तुम्ही मला म्हणताल सर असं काय व्हायला लागले, कारण आपलं मेन टार्गेट काय आहे, बिस अमाइड फॉर्मेशन. बिस अमाइड म्हणजे 2 वेळेस त्या ठिकाणी CONH2 पाहिजे. आपल्याला बघितलं तर ऑक्सिजन सिंगल बॉन्ड न कनेक्ट आहे, आपल्याला डबल बॉन्ड न पाहिजे कनेक्टेड. मग आपण काय करणार, ऑक्सिजन डबल बॉन्ड न कनेक्टेड पाहिजे म्हणून या ठिकाणी डबल बॉन्ड आणायचा प्रयत्न करतोय. मग हे इलेक्ट्रॉन्स इथं पाठवले डबल बॉडी कार्बन ऑक्सिजन, हे इलेक्ट्रॉन्स इथं पाठवले डबल बॉडी कार्बन ऑक्सिजन, अशा पद्धतीने. मग ते आले का आपण चेकआउट करू, बघा बरं, R1 ला R1, CH ला CH, C ला C, ठीक आहे, आणि इलेक्ट्रॉन्स इथं आल्यामुळे कार्बन ऑक्सिजन मध्ये काय होते, हा डबल बॉन्ड ब्रेक झाला, डबल बॉन्ड फॉर्मेशन झाला, ठीक आहे, इथं मेन्शन केलं. त्यानंतर NH ला NH, ठीक आहे, R4 ला R4, हे इलेक्ट्रॉन्स इथं आल्यामुळे NH, आणि R4 ला R4. राहिलं काय रे तुझं, हा C डबल बॉन्ड, इथं पण त्या ठिकाणी बघ हे इलेक्ट्रॉन्स अशा पद्धतीत मूवमेंट करून हा C डबल बॉन्ड ला C डबल बॉन्ड, हा N ला N ऍज इट इज, ठीक आहे. त्यानंतर R2 ला R2, आणि राहिलं तुझं काय, हा R3 ला R3. अशा पद्धतीने हे जी काय रिएक्शन आहे, ठीक आहे, ही रिएक्शन यामध्ये भाग घेईल. मग बघितलं तर काय झालं तुझ्या लक्षात आलं, सर C डबल बॉन्ड O NH हा एक फंक्शनल ग्रुप आहे, सर C डबल बॉन्ड O N हा एक फंक्शनल ग्रुप आहे. मग हे CONH किती वेळेस आले रे, 2 वेळेस आले. म्हणून या रिएक्शनला आपण म्हणतो बिस आणि अमाइड डेरिव्हेटिव्ह. काय म्हणायचं, बिस अमाइड डेरिव्हेटिव्ह. राहील लक्षात कसं आलं ते, खूप महत्वाचं आहे. काय केलं पहिल्या स्टेप मध्ये, हे 2 एकत्रित घेतले, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाले, OH बाहेर पडला, H सोबत घेऊन वॉटर मॉलिक्यूल निघून गेला, इमाइन फॉर्मेशन. हे इमाइन काय केलं आपण, ते ऍसिड आणि आयसोसायनाइड सोबत रिएक्ट केलं. ऍसिड इथं मेन्शन केलंय आणि आयसोसायनाइड इथं मेन्शन केलंय. मेन्शन केल्यावरती काय, C डबल बॉन्ड N मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्या ठिकाणी मूवमेंट करतायत, हायड्रोजन कडे जात आहेत, ठीक आहे.
पुन्हा अशा पद्धतीने इथं मुवमेंट होते, अशा पद्धतीने इथं मुवमेंट, अशा पद्धतीने इथं मुवमेंट. मग अशा नंतर काय होते, हा जो काय पार्ट आहे फोर्थ पार्ट इलेक्ट्रॉनचा इथून इकडे आलेला, हा पार्ट एकत्रित घेतला अशा पद्धतीत. ठीक आहे. त्यानंतर तुझा हा पार्ट इथला इथं ऍज इट इज आणि हा जो काय पार्ट आहे तो वरच्या साईडला मेन्शन केला गेलेला आहे. ठीक आहे. राहिला तुझा पार्ट काय, इलेक्ट्रॉनची मुवमेंट. या नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन्स काय होतात, या कार्बनवरती अटॅक करतात. हा या ठिकाणी डबल बॉन्ड होता, इथे या ठिकाणी हायड्रोजन वरती बॉन्ड हो इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर करतोय. अशा पद्धतीने पुन्हा हे 1, पुन्हा 2, हे 3, हे 4. हे असं काय केलेलं आहे आपण, कारण कार्बन ऑक्सिजनला सिंगल बॉन्डला कनेक्ट आहे. आपल्याला बिसामाइड फॉर्मेशन करायचे, सी डबल बॉन्ड ओचं फॉर्मेशन पाहिजे NH सोबत, म्हणून आपण त्या ठिकाणी ही मुवमेंट्स करत आहोत. ठीक आहे. मग सिंगल बॉन्ड असेल तिथे डबल होईल, हा सिंगल बॉन्ड इथे डबल होईल, इथं डबल झाला, इथं डबल झाला. अशा पद्धतीने या ठिकाणी हे मेन्शन केलं गेलेलं आहे. मग डायरेक्टली तुला लक्षात कसं ठेवायचंय, R1 ला R1 सरनं सांगितले म्हणजे सामने वाली. ठीक आहे. त्याच्या पुढे R2. ठीक आहे. कार्बनला कार्बन, सी डबल बॉन्ड हो, सी डबल बॉन्ड हो, समोरासमोर. ठीक आहे. हा NH, पुन्हा R4, इकडे R3. अशा पद्धतीने हे या ठिकाणी अटॅचमेंट होणार आहे. कार्बन आणि नायट्रोजन इथं अटॅच झालेत हे लक्षात ठेवा. तर ही इम्पॉर्टंट रिएक्शन आहे, ही फास्ट रिएक्शन आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होते म्हणजे त्या ठिकाणी इको फ्रेंडली रिएक्शन आहे आणि कुठल्याही पद्धतीचा कॅटलिस्ट त्याच्यामध्ये वापरला गेलेला नाहीये. त्याच्यामुळे ही मेन रिएक्शन होती. तर ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू सो मच.